आता इथून पुढे मात्र आयोजक कमिटीला विनंती असेल की आपण प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवायचं, कारण सेमी फायनलचा चित्तथरारक सामना आपण चालू करतोय. नाटोशी तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम कोसरोंड. सातत्यानं मी समालोचन करत असताना दोन्ही टीमला अगदी घरचे टीम म्हणून समजले जाते. दोन्ही खेळाडू नाटोशी गावच्या मैदानात प्रॅक्टिस करणारे हे खेळाडू एक काळ आम्ही एकत्र प्रॅक्टिस केले बरेच काळ. तीन षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची दोन्ही संघाचे संघनायक. आणि आता मात्र पंच आपण प्रॉपरली टाइम सेट करायचा आहे, कारण फक्त 5 मिनिटं दिली जातील या षटकासाठी. 5 मिनिटात पहिले षटक तुमचं हाताळलं गेलं पाहिजे, म्हणजे 15 मिनिटात पहिला डाव संपला पाहिजे. या सूचनेकडे मात्र लक्ष असू द्या. सेमीफायनलचा चित्तथरारक सामना आणि या सामन्यासाठी मी नाटोशी गावचा समालोचक श्री विठ्ठल कदम दोन्ही टीमला देतो खूप साऱ्या शुभेच्छा. एक नाटोशी गावची टीम सेमीफायनलचा सामना खेळत असताना अगदी कोणत्याही व्यक्तीला आपली गावची टीम खेळत असताना थोडा अभिमान असतोच. त्याचबरोबर नाटोशी गाव आणि कुसरुंड दोन्ही मी सातत्यानं उल्लेख करतो की दोन्ही टीम एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात. दोन्ही खेळाडूंना एक दुसऱ्याची दुपटीनंच माहीत आहे, एक दुसऱ्याचा खेळ माहीत आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, कशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. आता मात्र गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय अमित डांगर, ज्याच्या माध्यमातून मात्र सतत चांगली गोलंदाजी केली जाते. तर एका साईडला एक स्टार खेळाडू म्हणून ज्यानं सतत आपली ओळख निर्माण केली तोच वैभव. मोरणा प्रीमियर लीगचा एक आयकॉन खेळाडू सुद्धा ठरला तोच वैभव. स्ट्राईक वरती मॅच लावतो सुरुवात. ओहो, पहिला चेंडू अगदी फिरकावून दिलाय, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. मी मगाशीच वैभवचा उल्लेख केला होता की आयकॉन खेळाडू म्हणून का माझी निवड केला मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय अमित एक अष्टपैलू गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून सुद्धा या गोलंदाजीला ओळखला जातो. आता मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल अमित त्याला, कारण वैभव सारखा खेळाडू समोर असताना थोडंसं मात्र दडपण नक्कीच असू शकतं अमितवरती, परंतु कोणतंही दडपण न घेता गोलंदाजी करावी लागेल. त्या अमित त्याला ते क्षमता मात्र नक्कीच अमित मध्ये आहे. चला अमित, पुढील चेंडू. ओहो, पुन्हा एकदा फायलेगच्या दिशेने येतोय दणदण आणि कणकण चौकार. अशी गोलंदाजी करून चालणाऱ्या वैभव सारख्या खेळाडूला असेच चेंडू फेकून चालणाऱ्या कुठेतरी रणनीती आखावी लागेल, टप्पा पकडावा लागेल, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र वापरावं लागेल, एखादा यॉर्कर मारावा लागेल या खेळाडूला. सरळ चेंडू बॅटवरती जातो अमित याचा, फक्त चेंडूला दिशा दिली जाते वैभव याच्याकडून. पुढील चेंडू अमित याचा, स्ट्राईक वरती आपण पाहतोय मोरणा प्रीमियर लीगचा एक आयकॉन खेळाडू वैभव. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. आता मात्र क्षेत्ररक्षण असेल, झेल होईल का? झेल जमिनीला दान केला जातो. तुम्ही झेल कोणाची सोडताय तर झेल सोडताय वैभव याची. अगदी अमितनं मात्र संधी निर्माण केली होती, फसवलं होतं, जाळ्यामध्ये मासा अडकवला होता, जाळं विंडलं होतं पण तो मासा अडकला नाही या जाळ्यामध्ये. कॅच विन मॅच म्हटलं जातं सतत. हे कॅच नाही, मॅच नाही, आप ट्रॉफी छोड़ रहा है. हो, पुन्हा एकदा ऑस्टनच्या ते चेंडू आढळला गेला वाईटच्या स्वरूपात. अवांतर धाव, या अवांतर धाव मात्र अमितला रोखावे लागतील. पुढील चेंडू सचिन याच्यासाठी. ओ पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, क्षेत्र आहे चेंडू खाली, झेल होईल का? आता मात्र हनुमंतकरनं कोणती चुकी म्हणजे होतं विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला कोसोंड संघाला. सेलिब्रेशन पहा नाटोशी संघाचं, कारण खेळाडूंना मात्र सचिन आणि वैभव या जोडीला मात्र लवकर बाद करणं गरजेचं आहे. ते काम मात्र अमितनं केलं. एक षटकार मात्र आला, परंतु त्यानंतर मात्र जाळं चांगलं विंडलं गेलं. या जाळ्यामध्ये मात्र सचिनला मात्र अडकवलं गेलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते हरीश.
अत्यंत रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कुसुंड तर त्यांच्या विरोधात खेळत असणारी टीम नाटोशी. आज रविवार आणि रविवार म्हटलं तर ज्योतिबाचा दिवस आणि नक्कीच नाटोशी गावासाठी ज्योतिबाचा आशीर्वाद असेल या टीमसाठी. कुलदेवताचा ग्रामदेवताचा आशीर्वाद घेऊन नक्कीच जोशानं टीम उतरलं. मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा कुसुंड संघानं ट्रॉफी मारत, परंतु नाटोशी संघाला मात्र संधी आज चालून आल्यानंतर संधीचं सोनं करावं लागेल नाटोशी गावच्या खेळाडूंना. ओहो, क्लीन बॉल, I miss, you hit, furniture destroy. Now batsman go to the pavilion. What a bowling performance by अमित. काय गोलंदाजी राहिली, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2 धक्के दिलेत कुसुंड संघाला. अमित या गोलंदाजानं एक षटकार मात्र आला या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर मात्र आपल्याला चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. सचिन आणि सचिन नंतर हरीश मात्र बाद झाला. आता मात्र नवीन फलंदाज कोण असेल. मी मगाशीच उल्लेख केला होता की आज रविवार आणि रविवार म्हटलं की ज्योतिबाचा वार आणि ग्रामदेवत कुलदेवताचा नक्कीच आशीर्वाद, कारण बॉडी लँग्वेज आज सांगून जात होते जशी स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंची. कारण ट्रॉफी न्यायच्या विरोधाने मात्र आज हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत आणि हा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहील का पाहावं लागेल. थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल. संघाची सांगी धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 10. अजूनही या षटकातील चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू जर अमितनं चांगल्या पद्धतीने हाताळला तर मात्र एक निर्धाव षटक म्हणावं लागेल. अप्रतिम असं षटक जरी 10 धावा खर्च केला असला तर तुम्ही सेमीफायनलचा सामना करताना या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दर्पण नक्कीच कोणत्याही गोलंदाजावरती असतंय. त्यात पॉवर प्लेचं षटक. ओहो, यशस्वीकडून होते चोक. अगदी बॅटची कडा घेतली होती चेंडूनं. डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुसुंड संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 11-2 बाद 11 अशी धावसंख्या. एक चांगलं षटक हाताळलं गेलं. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपेल. चेंडू दिसतो प्रवीण पाटीलच्या हातामध्ये. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रवीण. तर स्ट्राईकवरती आपण पाहतो वैभवला मात्र लवकर बाद करावं लागेल. वैभवसाठी रणनीती आखावी लागेल, जाळं विणावं लागेल. कारण वैभव जर अजूनही 5-7 चेंडू खेळला तर मात्र मोठी धावसंख्या उभारू शकतो. ती क्षमता मात्र नक्कीच असणारा खेळाडू म्हणून मी सातत्यानं वैभवचा उल्लेख करतो की आयकॉन म्हणून मला का निवडलंय, तर याच कारणासाठी मला निवडले की स्फोटक फलंदाज म्हणून या खेळाडूने आपली ओळख निर्माण केली. चला स्पीडअप घ्या प्रवीण, विनंती असेल प्लीज. ओहो, अगदी मागे वळून खेळला परंतु धाव मात्र असेल एकच असेल. फटका मात्र चांगला खेळाचा वैभव थोडासा फटक्यावरती नाराज असेल. सन्माननीय आदरणीय रामचंद्र मोरे साहेब यांचं शुभागमन होतंय. मी रामचंद्र मोरे साहेब, मोरे एंटरप्राइजेस दादा, अगदी आपण वेळातला वेळ काढून या व्यासपीठाला भेट दिली त्याबद्दल आपलं सहर्षाचं स्वागत आणि मनपूर्वक आभार. अगदी आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. सेमीफायनलचा हा मुकाबला आपण बघतोय. एका साईडला नाटोशी तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम कुसुंड. ओहो, क्लीन बॉल, आय मिस इट, फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी यष्ट उद्ध्वस्त केलेत वैभवाच्या. मी मगाशीच उल्लेख केला वैभवला मात्र लवकर बाद करणं गरजेचं आहे. आज मात्र जोश पहा नाटोशी संघाचा. कुठेतरी हे चित्र स्पष्ट होतंय. जवळजवळ एक चांगली कामगिरी राहिले. आज ट्रॉफी घेऊन जायचा विचार दिसतो नाटोशी संघाचा, कारण अनेक वेळा या संघाला हुलकावणी दिल्या नशिबानं. आज मात्र नशीब त्यांच्या बाजूने दिसतंय. संपूर्ण बॉडी लँग्वेज जर खेळाडूंची पाहिली तर ही ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी उत्सुक असतील सर्व खेळाडू. परंतु क्रिकेट हा नेहमी म्हटलं जातं अनिश्चितीचा खेळ. आणि शेवटचा चेंडू टाकेपर्यंत कोणी ठामपणे सांगू शकत नाही की कोण जिंकेल आणि कोण हरेल, कारण कुसुंड संघाची फलंदाजी अगदी मजबूत आहे. त्याचबरोबर गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली आहे. आता नवीन फलंदाज गेला भूषण, माझ्या माहितीनुसार सातत्यानं भूषण ओपनिंग केले, परंतु या सीझनमध्ये आम्ही त्याला मात्र कोणतरी रणनीती वेगळी आखलेली दिसते. भूषणचा परफॉर्मन्स चांगला नसल्या कारणानं असा माझा अंदाज आहे की थोडासा पाठीमागे खेळायला येतोय आणि एक चांगली रणनीती म्हणायला लागली वैभवाची. पुढील चेंडू प्रवीण याचा. ओहो,
पटका खेळ आहे क्षेत्ररक्षक करत नाही कोणतीही चुकी. ओके कॅच काय कॅच पकडलाय नवीन फिल्डरनं सीमारेषेवरती. अप्रतिम असा झेल पकडला गेला नवीन. थोडासा बॅलन्स गेला होता परंतु त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं. स्वतः खाली पडला परंतु चेंडूला मात्र खाली पडू दिलं नाही ते नयनानं. अप्रतिम असा झेल टिपला गेला नयनानं. आज वैभव असेल हनुमंत असेल अक्षय असेल नयन असेल प्रवीण असेल त्याचबरोबर अक्षय कवर असतील सर्वच खेळाडू अगदी चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. अमित असेल सर्वच खेळाडू अगदी जोशमध्ये खेळतायत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कृष्णा आणि उमेश या जोडीला मात्र डाव सोडावा लागेल. कुठेतरी संघ अडचणीचा सापडलाय आणि अडचणी सापडलेल्या संघाला बाहेर काढावं लागेल ते कृष्णाला. ओ पहा काय चतुर गोलंदाज म्हणून ओळखला जातो प्रवीण पाटील. याच कारणासाठी या गोलंदाजाला ओळखला जातो. मंकी विकेट घेणार मात्र एक नंबर या गोलंदाज. अनेक वेळा अनेक चांगल्या फलंदाजाला या गोलंदाजाने बाद केले. चतुर आणि हुशार चलाक गोलंदाज म्हणून ओळखला जातो तोच प्रवीण. काय फसवलं गेलं अगदी आड कुशल मोमेंटला मात्र धक्का दिला कुसुम संघाला. ही चातुर्य आहे एक हुशार गोलंदाज म्हणून ओळखला जातो. सातत्यानं मी समालोचन करत असताना या खेळाडूला पाहतो अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा पद्धतीनं 1-2 विकेट तो घेतो हे त्याचं खास कौशल्य आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय अनिकेत. मी अगदी आमचे ऑफिशियल पंच सकाळपासून ज्या 2 व्यक्ती महत्वाच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी स्पर्धेची अत्यंत काळजीपूर्वक पंचांचं काम आपण पाहतोय. कोणत्याही खेळाडूवरती कोणत्याही संघावरती त्यांच्या माध्यमातून अन्याय होऊ दिला नाही. अगदी दोन्ही पंचांच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चांगली पंचांची भूमिका राहिली. हो आता मात्र खराब लाईन लेग स्टंपवरती हा सोडलेला चेंडू अवांतर धावा. या अवांतर धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 13 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली नाटोशी संघाची. हो कृष्णाला मोठा फटका खेळायचा होता. बॉल मारायचा होता काशीला परंतु बॉल गेला वाशीला असा पद्धत. या षटकातील चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू प्रवीण यांचा. पाच चेंडू ना किती झाले चेंडू सांगायचं. 1 मिनिट चेक करतो पंच. 1 मिनिट. नाही तो बॉल कुठे टाकला नाही. हा 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा अजून एक खेळ बाकी. 2 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली प्रवीण यांची. हे अशी लाईन मात्र टाकून चालणार नाही. प्रवीण याला अवांतर धावा खर्च करून चालणार नाही कारण कुसुम संघासमोर तुम्हाला धावा रोकाव्या लागतील. फटका खेळा हनुमंत पैकी केले जातो. डेंजर एंडला. हो काय होईल काय बिघडेल आहे. बॅकअप आहे अगदी जीवन जगत असताना आणि क्रिकेट खेळत असताना बॅकअप महत्वाचा आणि ते बॅकअप आपल्याला कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये दिसलं नाटोशी संघाकडून. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू जर चांगल्या पद्धतीने हाताळला प्रवीणनं तर मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने अमितनं गोलंदाजी केली त्याच पावलावरती पाऊल ठेवून प्रवीण सुद्धा गोलंदाजी करतोय. ओहो मिस टायमिंग स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक नयन.
ओहो, अगदी प्रयत्न मात्र चांगला राहिला, परंतु येतोय षटकार. एक क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. या षटकारांविषयी संघाची धावसंख्या पोहोचू धावफलकावरती. अनिकेत याच्या बॅटमधून एक क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या पोहोचू धावफलकावरती 22 धावा पोहोचल्यात. या षटकाराने मात्र कुठेतरी कुसुम संघाच्या धावसंख्येला आकाराने उकार नक्कीच आला. हा जर षटकार आला नसता तर थोडंसं पारडं नक्कीच जड राहिलं असतं ते नाटोशी संघाचं. आता मात्र शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक आणि षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती नाटोशी संघाकडून अजित गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय अजित. तर स्ट्राईक वरती कृष्णा एक अष्टपैलू खेळाडू. ज्या वेळेला मी सातत्याने या खेळाडूचा उल्लेख करत असतो, ज्या वेळेला संघ अडचणी सापडतो त्यावेळेला कृष्णांना अडचणीतून बाहेर काढण्याला कित्येक वेळा आम्ही समालोचन करत असताना खेळाडूला पाहिलंय. त्याचा खेळ आम्ही जवळून पाहिलाय. अजित गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय अजित. तर स्ट्राईक वरती कृष्णा. आता संपूर्ण जबाबदारी कृष्णाच्या खांद्यावरती असेल. धावसंख्या वाढवावी लागेल. ओहो, काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टप्पा फार महत्वाचा होता आणि तो टप्पा मात्र अचूक टप्पा पकडलाय अजित यानं. आणि याच कारणासाठी त्याला शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाठीमागे ठेवला होता कर्णधार यानं. थोडंसं नाटोशी संघाने बदल केला. दुसरं षटक हाताळण्याऐवजी अजितला तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं गेलं. अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू फेकला गेला. एकच धाव मिळेल. एक या धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 23 धावा धावफलकावरती लागले. 23. आता मात्र उर्वरित 4 चेंडू चांगले फेकावे लागतील अजित याला. तर कुसुम संघाच्या फलंदाजांना या 4 चेंडूवरती एक मोठे फटके खेळावे लागतील. एक धावसंख्या वाढवावी लागेल, कारण आज मात्र कुठेतरी नाटोशी संघ दोषात आणि दिसतोय आपल्याला सर. कारण प्रत्येक टीमची एक इच्छा असते की ही ट्रॉफी आपल्या गावाला घेऊन जायची आणि त्याच दिवशीने आज मात्र उतरले ही टीम. हो, अगदी मी मगाशीच उल्लेख केला होता की आज पूर्ण दोषपूर्ण टीम खेळते. स्वतःला अगदी झोकून दिलं जात आहे. कोणताही विचार केला जात नाही नाटोशी संघाकडून, कारण ही ट्रॉफी आम्हाला न्यायची आहे. एक चमचमती ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी आणि ही भरना चषक मधली ट्रॉफी आमच्या गावी घेऊन जायचं स्वप्न घेऊन आले नाटोशी संघ. ओहो, बिहाइंड द विकेट मिळेल का? यश आहेत. ओहो, बिहाइंड द विकेट आपल्याला मिळते. स्टेज करत नाही कोणती चुकी म्हणजे होतं विकेटचं पतन. अगदी गुणलेखक आमचे सन्माननीय मित्र अभिजित जरी कुसुंडगावचे असेल तरी दोन्ही टीमसाठी आम्ही एक आनंद घेतो. दोन्ही टीम आमच्याच घरच्या मैदानावरती प्रॅक्टिस करणाऱ्या. अनेक वेळा कुसुंड संघानं बक्षीस नेलंय. आज मात्र नाटोशी संघाला ती संधी निर्माण होते असं चित्र आता तरी मात्र स्पष्ट होतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. नवीन फलंदाज गणेश. तर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय अजित. चला अजित स्पीडअप घ्या. अजून फायनल खेळवायची आपल्याला विनंती असेल. हो, यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. थोडेसे ओमकार करून चुकीत अगदी जरा चेंडू गॅदर करून फेकी केला असता तर मात्र नॉन स्ट्राईकचा खेळाडू बाद झाला असता. धावचीच्या स्वरूपात फेकी मात्र पटकन व्हायला पाहिजे होती. ओमकार कडून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सुद्धा ओमकारला ओळखला जातो. एक तडाखेबाज फलंदाज. मोरणा विभागातील एक नावाजलेलं नाव लेग स्टंपवरती सोडून दिला अजितनं. या अवांतर धावा मात्र तुम्हाला रोखायला लागतो ना, तर शेवटच्या क्षणी या धावा कुठेतरी घातक ठरू शकतील. आतापर्यंत चेंडू फेकले गेले तर अजित याच्या माध्यमातून शेवटचा चेंडू. ओहो, पोस्टाचा चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. यश क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक करत नाही. कोणतीही चुकी म्हणजे होतोय विकेटचं पतन. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर कुसुंड संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. दादा किती झाले? 25 ना दादा, करू ना डिक्लेअर. 25 धावा धावफलकावरती राहिलेत कुसुंड संघाच्या आणि 18 चेंडूमध्ये नाटोशी संघाला 26 धावांचं लक्ष्य. 18 चेंडूमध्ये 26 धावा. आज मात्र नाटोशी संघाला
या मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना ही ट्रॉफी घेऊन जायचं स्वप्न आणि तो दिवस मात्र आज आलाय. अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. मी सातत्यानं उल्लेख करत असतो एका नाटोशी गावचा समालोचक म्हणून थोडासा नाटोशी संघाचा उल्लेख करतोय, कारण कुसुम संघ सुद्धा आमचाच आहे. मी वारंवार अगदी समालोचन करत असताना दोन्ही टीम आमच्या घरच्या टीम म्हणून उल्लेख करत असतो, परंतु आज मात्र या टीमला संधी निर्माण झाली म्हणून थोडंसं कुठल्याही खेळाडूला अभिमान नक्कीच असतो. त्याच पद्धतीने मला सुद्धा थोडासा अभिमान आहे जर का नाटोशी संघानं ही ट्रॉफी नेली. एक भैरवनाथ स्पोर्ट मोरगिरी आयोजित भैरवनाथ चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय आणि ती संधी मात्र आमच्या गावाला मात्र नक्कीच आल्या. परंतु कुसुम संघ सुद्धा एक तगडा समजला जातोय. सहजासहजी मात्र ट्रॉफी नेऊ देणार नाही, कारण या संघाचा जर असा विचार केला तर अनेक वेळा अनेक ट्रॉफ्या या संघानं मारल्यात. मी सातत्यानं उल्लेख करत असतो की आमच्या काळात आम्ही एकत्र प्रॅक्टिस करणारे खेळाडू कुसुंडगाव आणि नाटोशी असेल एकाच सातारच्या मैदानावरती आम्ही अनेक काळ आमच्या गावासाठी क्रिकेट खेळलोय. त्यामुळं एक दुसऱ्याची दुपटीनं असं आम्हाला प्रत्येकाला माहीत असते की कशा पद्धतीनं फलंदाजी करेल, कशा पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. चला आपण नाटोशी संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे. तर कुसुम संघ वैभव आणि कृष्णा आपणास विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हा सेमीफायनलचा चित्तथरारक सामना आपण पाहतोय. आज मात्र नाटोशी संघाकडून सलामीला जोडी जाते. प्रवीण आणि नयन डावाला करेल सुरुवात. तर कुसुम संघाकडून स्पेशलिस्ट गोलंदाज कोण असेल पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सातत्यानं मात्र वैभवनं विश्वास ठेवला तर हरीश या गोलंदाजावरती, कारण सातत्यानं हरीशनं सुद्धा ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्या त्यावेळेला अडचणीतून बाहेर काढणारा हा गोलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली या मोरणा भागामध्ये. तोच हरीश गोलंदाजी मार्कवरती. तर नाटोशी संघाकडून एक तडाखेबाज आणि स्फोटक फलंदाज म्हणून ज्यांना ओळख निर्माण केली तोच प्रवीण. स्ट्राईकवरती तर नॉन स्ट्राईकवरती असायला नयन. पंच आपण चला स्पीडअप घ्यायला सांगायचं आहे, कारण अजून आपण फायनलचा सामना खेळायचा याची नोंद घ्या. अगदी मोरणा गावची मोरगिरी गावची आमची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा, ही स्पर्धा आम्हाला अत्यंत वेळेत संपवायची आणि आलेल्या मान्यवरांना सुद्धा आम्हाला वेळेत पोहोचवायची याची नोंद घ्या. सेमीफायनल आणि सेमीफायनलचा चित्तथरारक सामना मॅचला होते सुरुवात. पहिला डाव आणि पहिल्या डावामध्ये कुसुम संघाने धावा बनवल्या तर 25 आणि 26 धावांचं लक्ष दिलं नाटोशी संघाला. पहिला चेंडू अगदी मिड विकेटच्या दिशेने फिरकावलाय. ओहो, येतो उत्तुंग दंदन आणि खळखळांत षटकार आणि या षटकारांशी मात्र हरीशचं स्वागत केलंय. अगदी प्रवीण यानं वैभव होता, वैभवनं मात्र रनिंग फार केलं, परंतु त्याच्या थोडासा आवाक्याच्या बाहेर आणि षटकारांशी स्वागत झालंय. अगदी नाटोशी संघाच्या डगाडमधून आपल्याला सर जल्लोष पाहायला मिळतोय. थोडीशी नक्कीच खुशी असेल खेळाडूंच्या चेहऱ्यावरती. हो, पुन्हा एकदा पुढून खेळण्याचा प्रयत्न होता प्रवीण याचा, परंतु डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू जातो. एकच धाव मिळेल. हरीश मात्र चांगलं कमबॅक करणारा हा गोलंदाज आहे. वैभव मात्र बघा पहा, वैभव त्याला समजून टप्पा सांगतो कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. एक अष्टपैलू खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून सतत मी वैभवचा उल्लेख करत असतो. एक संयमी खेळाडू आणि त्याचबरोबर मोरणा क्रिकेट असोसिएशनचा आमचा एक हक्काचा आवाज, एक गोड आवाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. तोच माझा लहान बंधू वैभव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असताना. ओहो, निर्धाव चेंडू, कमबॅक पहा हरीशचं. एक षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक पाहिलं का हरीश सहजासहजी मात्र मोठे फटके खेळू देणार नाही प्रवीण याला, कारण ती क्षमता मात्र नक्कीच हरीश मध्ये आहे. अगदी फलंदाजीला कशा पद्धतीने फसवायचं ते मात्र व्हेरिएशन आपल्याला चांगलं पाहायला मिळते. चेंडू वळवण्याची क्षमता मात्र त्याच्याकडे चांगली आहे हरीशकडे. चला आपण स्पीडअप घ्या पहा. ओहो, अगदी पटका खेळ क्षेत्ररक्षक आहे, जज करेल कृष्णा. ओहो, कृष्णा चुकी करतो आणि जेल सोडता कोणाचा तर जेल सोडता तुम्ही प्रवीण याचा. हे कॅच नाही, हे मॅच नाही, हे ट्रॉफी सोड रहा बाळा. हे सेमीफायनलचा महामुकाबला आपण पाहतोय आणि जेल सोडला तो प्रवीण याचा. आता येणारा काळच सांगेल की तुम्ही हे कॅच सोडताय, मॅच सोडताय की ट्रॉफी सोडताय.
अगदी स्वतःवरती नाराज असेल कृष्णाच्याकडून संघाच्या टीम मधील खेळाडूंची अपेक्षा नव्हती, परंतु त्याच्याकडून ती चुकी होते. अगदी दबाव असेल मात्र कुसून संघावरती सुद्धा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. तोपर्यंत वन साईडला फटका खेळा, 1 धाव मिळेल. 1 या धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 10 जोडल्या जात आहेत. 10 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. दगडमधून आपल्याला जल्लोष पाहायला मिळतो नाटोशी संघाच्या. गोलंदाजी मार्गावरती हरीश, अजूनही हरीशचे या षटकातील चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू मात्र हरीशला चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल, कारण हा जर चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला तर मात्र चांगलं कमबॅक होऊ शकतं. हो, पटका खेळाय आधी कव्हरच्या दिशेनं मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेट मधला कव्हर ड्राईव्ह आम्हाला पाहायला मिळाला. काय अप्रतिम असा फटका, लाजवाब क्रिकेट मधील मादक सौंदर्य आम्हाला पाहायला मिळाले या फटक्यावरती. आणि या फटक्याने संघाची धावसंख्या पोहोचतो धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती लागले गेले. तर आता मात्र वैभव आणि हरीश त्याचबरोबर कृष्णा कुठेतरी विचार करत, स्वतः मात्र वैभव गेला गोलंदाजी मार्ग होती. माझ्या माहितीनुसार वैभव स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेईल आणि ती जबाबदारी घेणं मात्र फार गरजेचं आहे, कारण धावसंख्या पोहोचतो धावफलकावरती 14. आता समीकरण आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवतो. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील. 12 चेंडू आणि 12 धावा, 12 धावा 12 चेंडू असं समीकरण. सन्माननीय आदरणीय काजल मोरेताई यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आयोजक कमिटीच्या वतीनं ताई आपलं सहर्षाचं स्वागत आणि मनपूर्वक आभार. अगदी आपण सुद्धा आपल्या वेळातला वेळ काढून या क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट दिली त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या मनाच्या अंतःकरणापासून सहर्षाचं स्वागत आणि मनपूर्वक आभार. आपण सुद्धा या सेमीफायनलचा चित्तथरारक सामन्याचा आस्वाद घ्या अशी मी आपणास विनंती करतो. चला जाऊ आपण मैदानाच्या आतमध्ये. ओ पटका खेळ, मिस्टर स्ट्रोक. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडूखाली जज केला जाईल का? ओ क्षेत्ररक्षक करत नाही, कोणती चुकी मध्ये होतं विकेटचं पतन. सेलिब्रेशन पहा मैदानाच्या आतमध्ये, कारण कुसून संघाला माहिती करणं, प्रवीण सारख्या खेळाडूला अगदी बाद करणं गरजेचं होतं. जाळं विणलं होतं, त्या जाळ्यामध्ये अगदी प्रवीण सारखा मोठा मासा अडकवला गेला. मी मगाशी जो उल्लेख केला होता वैभव याचा, कारण वैभवला मात्र माहिती आहे की स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल आणि ती जबाबदारी त्यानं घेतली. यानंतर मात्र एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूने आपली ओळख निर्माण केली तोच अजित मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. समीकरण आम्ही पोहोचवलो तुमच्यापर्यंत. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्या अजित. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय वैभव चोपदार. जोपर्यंत नयन मात्र आहे तोपर्यंत एक हाती मॅच फिरवू शकतो, ती क्षमता मात्र नक्कीच नयन मध्ये आहे. आणि अजित अजून वैभव असे बरेच मातबर खेळाडू अजून नाटोशी संघासोबत सुद्धा आहेत. कोणत्याही क्षणी या मॅचचं चित्र पलटू शकतं. चला गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय वैभव, बोर्ना प्रीमियर लीगचा एक आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्गावरती. ओहो पटका खेळ, अगदी क्षेत्ररक्षक येतो, क्षेत्ररक्षक करत नाही, कोणतीही चुकी म्हणजे होतं विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. अजित, या फटक्याची गरज होती का? अगदी आलेल्या मोठे फटके खेळायला गेला अजित आणि स्वतःच्या फलंदाजीवरती नाराज असेल. हॅट्रिक चान्स निर्माण झाला तो वैभव चोपदार याला, आणि आजच्या स्पर्धेमधील दुसरा हॅट्रिकचा मानकरी ठरेल का वैभव पाहावं लागेल. तिसरी या स्पर्धेमधील तिसऱ्या हॅट्रिकचा मानकरी ठरेल का वैभव. ती क्षमता मात्र नक्कीच या गोलंदाजामध्ये आहे. अक्षय नाही, वैभव गेला ना, वैभव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वैभवला मात्र अगदी संयमाने खेळी करावी लागेल. हो मी मगाशी म्हणलं होतं वैभवला संयमाने खेळी करावी लागेल. त्याच पद्धतीनं अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला वैभव यानं. 1 धाव पूर्ण, 1 या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 10 जोडल्या जातात. 15 आता समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि 11 धावा. काय घडेल काय बिघडेल. सेमीफायनलचा चित्तथरारक सामना अगदी याच करण्यासाठी आयोजित केलं होतं.
ओहो पटका खेळ आहे आणि गॅप मधून पटका चेंडू वर सीमारेषेच्या बाहेर जातोय. मी मगाशीच उल्लेख केला होता कारण नाटोशी संघाचा आज कुठेतरी गावच्या ग्रामदेवताचा आणि कुलदेवताचा आज खेळाडूंना पाठिंबा नक्कीच असेल कारण आणि तो असावाच अशी सगळ्यांची इच्छा. अगदी आमचे गुणलेख अगदी आमचे सहकारी कुसुंड गावचे सुद्धा आहेत त्यांना सुद्धा अभिमान आहे कारण प्रत्येक गावात ही ट्रॉफी जावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. हो अगदी चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. हो दुसरी जागेसाठी जागा सोडले नॉन स्ट्रायकरपैकी डेंजर एंड वरती पैकी आता मात्र 2 धावा पूर्ण होतात. 2 धावाच्या सहाय्याने 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 21 आता समीकरण आले 7 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नाटोशी संघाचा जल्लोष पहा डगआउट मधून 7 चेंडू 5 धावा. हो एकच धावा मिळेल. आता मात्र 6 चेंडू 4 असं समीकरण आलंय. 6 चेंडू आणि 4 धावा. समस्त कुसुंडगावचे ग्रामस्थ आणि गावकरी यांचं लक्ष लागून राहिलं असेल कारण कोण या 4 धावा रोखेल. टेनिस क्रिकेट खेळत असताना असं बऱ्याच वेळा 4 धावा सुद्धा रोखले गेलेत तर संपूर्ण नाटोशी गावचे ग्रामस्थ आणि गावकरी यांचं लक्ष लागून राहिलं असेल तर जशी स्पोर्ट नाटोशी संघाकडे कारण जर 4 धावा आल्या तर मात्र नाटोशी गावाला ही ट्रॉफी घेऊन जाण्याचा चान्स मात्र निर्माण झाला. मी सकाळपासूनच उल्लेख करतो की बॉडी लँग्वेज सांगून जात होते या खेळाडूंची कारण ही ट्रॉफी आपल्या गावासाठी घेऊन जायचं आहे. एक चमचमती ट्रॉफी बर्ना चषक मधील ही ट्रॉफी आपल्या गावासाठी घेऊन जाण्यासाठी खेळाडू उत्सुक आहेत. आता मात्र 4 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती आलाय कृष्णा. मी सातत्याने कृष्णाचा उल्लेख करतो ज्या वेळेला संघ अडचणीत सापडतो त्या वेळेला अडचणीतून अगदी कठीण परिस्थितीतून बाहेर काढणारा हा गोलंदाज कृष्णा गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. चला मॅचच्या करा सुरुवात. अगदी 4 धावांची गरज आणि स्ट्राईक वरती मात्र आहे वैभव आणि नवीन याला मात्र संयमी खेळी करावी लागेल. कोणती काही गडबड करून चालणार नाही. हो पहिलाच चेंडू अगदी निर्धार पद्धतीने चेंडू हाताळला गेला. आता मात्र समीकरण आलंय 5 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. 5 चेंडू आणि 4 धावा. काय गोलंदाजी केली कारण या पेशाला गोलंदाजी करणं तितकं सोपं नाही कारण 5 धावा रोखायच्या पण या धावा रोखण्यासाठी कृष्णा गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र अगदी अप्रतिम असा चेंडू हाताळला गेला त्याच्या माध्यमातून. हो आधी गॅप मधून चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी जागा सोडली. हो जागा सोडली. स्ट्राईक वरती फेकी केली जाते. काय घडेल काय बिघडेल तोपर्यंत 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण अशी रनिंग बिटवीन द विकेट. ज्या वेळेला तुम्ही 2 धावा घेत असता त्यावेळेला तुम्हाला कॉलिंग महत्वाचं असतं आणि ते कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं पण प्रयत्न काय राहिला वैभवचा पहा अगदी जीवाच्या आकांताने मात्र चेंडू अडवून यष्टावरती पडला वैभव सुद्धा मात्र की ही मॅच सोडायची नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजत राहील मात्र वैभव. अगदी पंचाचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्या प्लीज वैभव. मैदानावरतील पंच जे निर्णय देतील तो ग्राह्य धरावा लागेल. वैभव आपण एक सिनियर खेळाडू आहात आणि सातत्यानं तुमचं सहकार्य चांगलं राहिलं वैभव. दोन्ही खेळाडू अगदी शहानिशा करतील. दोन्ही पंच अगदी शहानिशा करून आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. कमिटी आमची शहानिशा. हो पंचांनी कॉल दिलाय. तिसऱ्या पंचांच्याकडे हा कॉल म्हणजे तिसऱ्या पंचांच्या कोर्टात हा निर्णय गेलाय. तिसरा पंच निर्णय देतील. कोणत्याही खेळाडूने जागा सोडायची नाही. फक्त तिसरा पंच हे चेक करतील आणि मुख्य पंच आपण यायचा आहे. आपण स्वतः निर्णय द्यायचा आहे कारण शेवटच्या क्षणी कोणतीही गडबड आपल्याला करायची नाही. तुम्ही जो निर्णय द्याल तो दोन्ही टीमसाठी अगदी निर्णय असेल. पंच ऑनफिल्ड पंच निर्णय पाहतील. कोणी डिसिजन द्यायचं पंच अगदी योग्य निर्णय देतील. आतापर्यंत मात्र पंचांनी चांगले डिसिजन घेतले. मैदानावर पंच अगदी सेमीफायनलचा चित्तथरारक सामना आपण पाहतोय. आयन कुशल मुवमेंटला धावचीच्या स्वरूपात हे अपील केले गेले. तिसऱ्या पंचांच्या कोर्टात हा निर्णय गेलाय. पंच अगदी चेक करतील आणि त्यानंतर मात्र निर्णय आम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत आमच्या खेळाडू वर्गापर्यंत पोहोचवला जाईल.
तिसरे पंच अगदी चेक करतील, आम्ही सुद्धा चेक करतोय. हे पहा, आम्ही पंच ज्यावेळी मैदानात येतील तोपर्यंत निर्णय दिला जाईल, तोपर्यंत कोणी काही गडबड करायची नाही. पंच ऑन फील्ड मैदानाच्या आतमध्ये जाऊन निर्णय देतील तोपर्यंत कोणत्याही खेळाडूंना करणं क्लिअर आपण पाहतो टीव्ही याच्यामध्ये. तिसरा पंच निर्णय देतात, जवळजवळ हा निर्णय पंच मैदानाच्या आतमध्ये जाऊन दिसतील, परंतु टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय. अगदी निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. सुरक्षितरित्या 2 धावा पूर्ण म्हणजे पंचांच्या वतीने आम्ही हा निर्णय देतो, कोणतेही घाई गडबड करत नाही. पंचांनी निर्णय दिला की आणि आपला अतिरिक्त खेळाडू अगदी चांगलं सहकार्य, कोणत्याही गावावरती टीमवरती अन्याय होईल नाही. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हे चेक केले गेले. अगदी मी कुसुम संघाचे आमचे अतिरिक्त खेळाडू यांचा अगदी कौतुक करेन, कारण अगदी निर्णय त्यांना सुद्धा मान्य होता आणि चांगला निर्णय दिला. हे चांगल्या खेळाडूंचं लक्षण आहे. अतिरिक्त खेळाडू जरी असले तरी त्यांनी योग्य तो निर्णयाचा स्वीकार केलेला आहे. अगदी त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो दादा. आता मात्र समीकरण आलं मैदानाच्या आतमध्ये या 2 धावसंख्येनं. किती झाले? हो, या चेंडूला अगदी खेळून काढलंय. 1 धाव आणि किती 3 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण. आणि कोणत्याही संघाला विनंती असेल, जोपर्यंत मॅचचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणी मैदानाच्या आतमध्ये जात नाही याची नोंद घ्यायची आहे. नाटोशी संघ तुमचा आम्ही जल्लोष समजू शकतो, कारण तुमच्यासाठी ट्रॉफी महत्वाची आहे. आज गावासाठी ट्रॉफी जाईल, परंतु कोणतीही घाई गडबड करायची नाही. आणि 3 धावा सुद्धा कृष्णा रोखू शकतो, ती क्षमता मात्र नक्कीच या खेळाडूमध्ये आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत शर्तीचा प्रयत्न करेल कुसुंडा संघ. सहजासहजी हार मानणार नाही हा संघ. वैभव असेल, कृष्णा असेल, सचिन असेल, हे खेळाडू हार मानणार नाहीत. हरीश असेल, 1 धावाची गरज नाटोशी संघाला. ओहो, काय घडेल आणि काय बिघडेल. मी मगाशीच उल्लेख केला होता, काय घडेल आणि काय बिघडेल हे आपण सांगू शकत नाही. आता मात्र समीकरण पंच 2 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. का पा मॅच होती कुठे आणि आणून ठेवले कुठे. 2 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशीच उल्लेख केला होता, कुसुम संघ सहजासहजी हार मानणार नाही. ओ आणि अगदी पंच काय असेल, पंच 1 धाव असेल ना. वंडीदार आणि नाटोशी संघ विजय फायनल मध्ये धडका मारणारा हा संघ नाटोशी संघ ठरतो. आज जल्लोष पहा, जयसिंग रिपोर्ट नाटोशी संघ फायनल मध्ये धडका मारतोय. अगदी अभिनंदन टीमचं. आणि कुठेतरी पराभव पत्करावा लागला कुसुम संघाला. हे पहा खेळाडूंचा हस्तांदोलन पहा, मी मगाशीच उल्लेख केला, कारण एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करणारे आमचे 2 खेळाडू. विजय कोण जिंकणार तर कोण हरणार, परंतु खेळ पाहुणा पहा या दोन्ही संघाची. कारण कुसुम संघाला सुद्धा माहिती होतं, कारण नाटोशी संघासाठी ट्रॉफी जाणं फार महत्वाचं आहे. कारण बराच प्रयत्न केला होता नाटोशी संघाला, परंतु त्या प्रयत्नाला मात्र यश येत नव्हतं. आज मात्र मोना क्रिकेट असोसिएशन भैरव स्पोर्ट मोरगिरी आयोजित भैरवनाथ चषक 2026 पर्व पहिलं. आणि या पर्वामध्ये नाटोशी संघाने धडक मारली. एका नाटोशी गावचा समालोचक म्हणून सुद्धा या खेळाडूंना मी देतो खूप साऱ्या शुभेच्छा, कारण बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच दिवसानंतर आमच्या गावामध्ये ही ट्रॉफी जाते आणि त्याचा सार्थ अभिमान मात्र मला नक्कीच असेल. चला फायनलचा सामना खेळवण्यासाठी मी मैदानाच्या आयोजक कमिटी आता मात्र आपण लक्ष द्या, आपण टॉच घेण्यासाठी याचा
गोकुळ संघ आणि नाटोशी संघ सेलिब्रेशन पहा या खेळाडूंचं, कारण फायनल मध्ये धडक मारल्या नाटोशी संघानं. फायनलचा सामना आणि या फायनलच्या सामन्याचे नाणेफेक सन्माननीय आदरणीय जगन्नाथ मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे आणि नाटोशी संघ आपला आपण जल्लोष समजू शकतो. आपण या टॉस का बॉस मध्ये, कारण आज रविवार आणि रविवार म्हटलं की ज्योतिबाचा वार आणि ज्योतिबाचा आशीर्वाद कुठेतरी घेऊन नाटोशी संघ उतरला होता आणि सुरुवातीपासूनच आपण पाहिलं तर खेळाडूंची बॉडी लँग्वेज आपल्याला सांगत होती. नाटोशी संघाची